नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपण आजचा जो पाठ किंवा घटक पाहणार आहोत तो म्हणजे नोटा आणि नाणी यांची मोड हे कशा पद्धतीने होते किंवा किती नाणी कोणत्या नोटासाठी लागते हे आपण आजच्या या घटकामध्ये पाहणार आहोत. तर बेसिक पासून आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला खूप महत्वाचं आहे. कशा पद्धतीने आपण नाणी दाखवलेली आहेत या व्हिडिओमध्ये ते तुम्ही आज पाहणार आहात. तर आपण सुरुवात करूयात. 1 रुपया, या 1 रुपयाची मोड म्हणजे किती रुपयाची नाणी लागतील किंवा किती पैसे लागतील हे आपण पाहूयात. तर 50 पैशांची 2 नाणी किंवा 25 पैशांची 4 नाणी हे 1 रुपयाची मोड करण्यासाठी आपल्याला लागणार आहे. 10 रुपयाची मोड करण्यासाठी काय करणार? तर 10 रुपयाची मोड करण्यासाठी 5 रुपयाच्या 2 नोटा किंवा 5 रुपयाच्या 2 नाणी हे तुम्ही घेणार आहात. तर 20 रुपयाची जी नोट आहे त्याची मोड कशी कराल? तर 20 रुपयाची जी मोड आहे ती 5 रुपयाच्या 4 नोटा किंवा 10 रुपयाच्या 2 नोटा ह्या तुम्ही घेऊ शकता. 50 रुपयाची मोड कशी करू शकता? तर 50 रुपयाची मोड ही 5 रुपयाच्या 10 नोटा किंवा 10 रुपयाच्या 5 नोटा तुम्ही घेऊ शकता. किंवा तुम्ही असंही करू शकता, 5 रुपयाची काय करू शकता तुम्ही 10 नाणी सुद्धा घेऊ शकता. हे बघा, तुम्हाला चित्रामध्ये मी पूर्णपणे दाखवलेलं आहे, तुम्ही मोजू शकता. आता पुढं 100 रुपयाची मोड आपल्याला करायची आहे. तर 100 रुपयाची मोड आपण कशी कराल? तर 5 रुपयाचे जे 20 आहेत ते 5 रुपयाच्या 20 आपण काय करणार? नोटा घेणार. किंवा 10 रुपयाच्या काय करणार आपण? 10 नोटा घेणार. तर हे जमत नसेल तर आपण काय करणार? पुढं 50 रुपयाच्या 2 नोटा घेणार आणि आपले 100 रुपयाची मोड आपण अशा पद्धतीने करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये आम्हाला कळवा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू.